लाईफ ऑफ क्रिस हा चित्रपट पाहिल्यानंतर त्यावेळच्या तरुण असलेल्या फाळक्यांना असं वाटलं की आपल्याकडची जी सगळी चित्र आहेत, आपल्याकडचे जे सगळे कॅरेक्टर्स आहेत, ही सुद्धा अशी मोठ्या पडद्यावर दिसली पाहिजेत. आणि ह्या एका वेडानं ध्यासानं हा तरुण झपाटला आणि त्यांनी असंख्य अडचणींवर मात करत करत अशक्यप्राय वाटणारी त्या काळातली अशी गोष्ट निर्माण केली. त्या गोष्टीचं नाव होतं राजा हरिश्चंद्र. राजा हरिश्चंद्र ज्या काळात आला त्यावेळेला दुसरं महायुद्ध व्हायचं होतं. महागाईचा भस्मासूर जो आहे तो आपल्यावर कोसळायचा होता. भारत एक गुलाम राष्ट्र होता. अशा काळामध्ये पहिला चित्रपट या देशात बनणं आणि तोही एका मराठी माणसाने बनवणं आणि तो मराठी भाषेतला असणं ही निश्चितच अभिमानाची गोष्ट होती. त्या काळातल्या चित्रपटांना सामाजिक आशय आणि भान किती होतं वगैरे हे विषय आत्ता फजूल आहे. त्याचं कारण एक कला प्रकार माध्यम म्हणून ते स्वीकारलं जायचं होतं. त्या काळातले सगळे जर चित्रपट आपण पाहिले तर आपल्या असं लक्षात येईल की त्यांचे विषय पौराणिक होते. याचं कारण समाज जीवनावर ज्या ज्या विषयांचा त्या त्यावेळेला पगडा असतो ते विषय त्याचं प्रतिबिंब आपल्या चित्रपटांमध्ये आलेलं दिसतं. पुढे पहिलं महायुद्ध झालं, अनेक उलथापालथी घडल्या. त्याच्यानंतर आपल्याला 1940च्या दशकामध्ये दुसरं महायुद्ध आलं. या दरम्यानच्या काळामध्ये जो चित्रपट आपल्याकडे होता तो चित्रपट प्रामुख्यानं हा सामाजिक भान आणि एक वेगळ्या प्रकारचा सामाजिक आशय घेऊन आपल्याला आलेला दिसतो. आणि त्याच्यामध्ये प्रमुख उल्लेख करावा लागेल तो प्रभातचा. प्रभातची तुतारी निनादली आणि एक प्रकारे सामाजिक विषयांचा अस्सल भान घेऊन उच्च अशा प्रकारची चित्रपटाची निर्मिती मूल्य, एक उत्तम श्रवणीय संगीत आणि त्याहीपेक्षा सुद्धा चित्रपटामधले अनेक नवनवीन प्रयोग आपल्याला दिसू लागले. एक प्रकारे काळाच्या पुढे असलेला चित्रपट त्या काळातला कुठला होता तर तो तेलुगू चित्रपट नव्हता, तो बंगाली चित्रपट नव्हता, तर तो तमिळ चित्रपट नव्हता, तर तो अस्सल मराठी प्रभातचा चित्रपट होता. ही अभिमानाची गोष्ट म्हटली पाहिजे. एकूणच त्या काळाचा सगळा विचार केला तर आपल्याला असं दिसतं. त्यानंतरच्या काळामध्ये चित्रपट ऐतिहासिक बनला. ज्या समाजामध्ये एक प्रकारची ग्लानी आलेली होती त्या समाजाला देव देश धर्म अशा प्रकारचं सूत्र देऊन पेंढारकरांनी एक सिरीज ऑफ पिक्चर्स शिवकालावर किंवा तत्कालीन सगळ्या घडामोडींवर भाष्य करणारा असा शिवकालातला चित्रपट निर्माण केला. आणि त्याचंही वेड महाराष्ट्राला लागलं आणि त्या काळात अनेक चित्रपट हे साधारणतः ऐतिहासिक म्हणजे पौराणिक वरून नंतर जो आपण सामाजिक भान असलेले चित्रपट प्रभातचे आणि त्याच्यानंतरचा जो टप्पा होता तिसरा टप्पा तो ऐतिहासिक चित्रपटांचा होता. त्याच्यानंतर दुसरं महायुद्ध झालं, सगळेच जगण्याचे संदर्भ बदलले, शहरं वाढू लागली, खेडी ओसाड पडू लागली, माणसाच्या कक्षा रुंदावल्या, जगणं असंही होऊ लागलं, अनेक गोष्टी घडत होत्या. आणि या सगळ्याचं प्रतिबिंब एक प्रकारे आमच्या चित्रपट निर्मितीवर पडत होतं. युद्धाच्या काळामध्ये चित्रपटाचा जो रॉ स्टॉक होता तो रॉ स्टॉक मिळायचा नाही, त्यामुळे चित्रपट निर्मिती थंडावलेली होती. आणि एक प्रकारे ग्लानिर्भूत अशा प्रकारची कळाहीन अवस्था ही चित्रपटसृष्टीला, फक्त मराठी चित्रपटसृष्टीलाच असं नाही, चित्रपटसृष्टीलाही आलेली होती. पुढं जसं भारत स्वतंत्र झाला आणि पुन्हा आपण पूर्वपदावर आलो त्या काळामध्ये पुन्हा पहिल्यांदा तशी चित्रपट निर्मिती चालू झाली. आणि पाहिलं असेल तर 1950-60च्या दशकानं काय सर्वात बदल पाहिला असेल तर प्रेक्षकांचा बदल होता. प्रेक्षकांची टेस्ट आता पूर्णपणे बदललेली होती. म्हणजे मध्यमवर्गीय शहरी प्रेक्षकाबरोबरच आपल्याकडे ग्रामीण प्रेक्षक मोठ्या प्रमाणावर आला आणि तंबूमधले चित्रपटगृह, जत्रेमधले चित्रपटगृह हे चित्रपट हे प्रामुख्यानं समोर यायला लागले. आणि त्याप्रमाणे तसा आशयही बदलत गेला, सादरीकरणाचे फॉर्म बदलत गेले. आणि त्यातूनच पुढे कुठेतरी 60च्या दशकाच्या आसपास आपण जर पाहिलं सगळे चित्रपट होते त्याला एक ग्रामीण ढंग होता, ग्रामीण बाज होता. म्हणजे तमाशा आणि पाटील देशमुखातलं हार्डवैर या एका गोष्टीवर आधारित अनेक असंख्य चित्रपट त्या सगळ्या काळात निघाले. आणि हे असंच जवळपास 1 ते दीड दशक चालू होतं. पुढे 80च्या दशकानं बऱ्याच उलथापालथी आमच्या डोळ्यासमोर आणल्या. एक प्रकारे मुंबईतल्या मिल गिरण्या बंद पडलेल्या होत्या. गावांकडचे शहरांमध्ये येणारे लोंढे प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाढलेले होते. एकीकडे अरब राष्ट्रांमधल्या अनेक उलथापालथीमुळं इथं पेट्रोलची किंमत वाढल्यामुळे एकूणच महागाई प्रचंड वाढली होती. काँग्रेसची राजवट त्या काळातली जी 1975 सालातली होती आणीबाणीची ती उलथून गेलेली होती. आणि एक वेगळी जाणीव, एक वेगळा प्रेक्षक आमच्या समोर येत होता. आणि त्याच काळामध्ये कुठेतरी त्या प्रेक्षकाची अचूक नाडी पकडणारा चित्रपट आला, तो म्हणजे जब्बार पटेलांचा सिंहासन. आणि मला असं वाटतं की तोही एक अत्यंत चांगला अशा प्रकारचा पॉलिटिकल पिक्चर म्हणून आज जर आपण चित्रपटाच्या इतिहासामध्ये जर नोंदी पाहिल्या तर मला असं वाटतं जसं
प्रभातचा शेजारी म्हणता येईल, असे अनेक माइलस्टोन्स आपण पाहिले. तर त्यातला एक सिंहासन हा चित्रपट निश्चितच असा होता की ज्याच्यामध्ये आपल्याला फार मोठ्या प्रमाणावर राजकारणाचं, तत्कालीन सामाजिक आशयाचं भान असलेलं असं एक चित्रण आपल्याला दिसायला लागलं. 90च्या दशकामध्ये आणि 80च्या दशकाच्या या संधिकालामध्ये आणखीन एक प्रकारचा चेहरा आपल्यासमोर ठाशीवपणे समोर आला, तो म्हणजे दादा कोंडके. सलग ओळीनं 10 एक चित्रपट ज्या माणसांनी रजत महोत्सवी दिले असा हा पडद्याचा जो काही डायमेन्शन असेल ते व्यापून उरलेला हा माणूस. म्हणजे त्याची जाहिरात कशी करावी, इथपासून त्याचे द्वैअर्थी संवाद कसे लिहावेत, गाणी कशी लिहावी, चित्रपटाचं शूटिंग कसं असावं, त्याचे डायलॉग्स, त्याची कथा, हे सगळं आणि अभिनय, दिग्दर्शन, हे सगळं एका माणसाने करावं, याच्यावर विश्वास बसणार नाही, अशा प्रकारची प्रचंड मोठी कामगिरी. म्हणजे आधीच्या काळामध्ये अशा प्रकारची सर्व भूमिका जर कोणी बजावल्या असतील तर त्या आपल्याकडे व्ही शांतारामांनी, म्हणजे प्रभातचा जो सगळा सुवर्ण काळ एक प्रकारे मराठी चित्रपटांचा होता तो व्ही शांतारामन दिलेला होता. आणि या काळात आपण पाहिलं तर दादा कोंडकेंनी सलग असे चित्रपट दिले. त्याच्यानंतर त्याच्याच काही आवृत्त्या आपल्याकडे निघाल्या आणि विनोदी चित्रपटांची, त्याच्यामध्ये थोडाफार अंगविक्षेप आहे, थोडेफार विनोद आहेत. अशा प्रकारे मराठी माणसाला नव श्रीमंत होत चाललेल्या अशा शहरी मध्यम वर्गाला आवडेल आणि ग्रामीण भागातही रुचेल अशा प्रकारचे विनोदी चित्रपट आपल्याकडे आले. आणि त्याची प्रचंड मोठी लाट 90च्या दशकांना आली. ती एक प्रकारे थांबली ती 2003-2004च्या आसपास. मला असं वाटतं 2004ला श्वास आला आणि खऱ्या अर्थानं मराठी चित्रपटांनी काट टाकली, कक्षा रुंदावल्या आणि तिथं कुठेतरी मराठी चित्रपटसृष्टीमध्ये पैसा आला, प्रतिष्ठा आली, प्रेक्षक आला. प्रेक्षक खूप मोठ्या प्रमाणावर आला असं मी म्हणणार नाही, परंतु ह्या आलेल्या प्रेक्षकानं आमच्या चित्रपट निर्मितीला एक वळण दिलं, त्याला एक प्रकारचं टोक दिलं आणि नवनवीन विषयांवरचे चित्रपट आमच्याकडे यायला लागले, जे कदाचित आमच्या भाषेत बनतील याच्यावर कोणाचा विश्वासही बसला नसता. अशा प्रकारचे चित्रपट आमच्याकडे यायला लागले. चित्रपट निर्मितीची संख्या वाढली. उमेश कुलकर्णी असेल, अनेक आता राजीव पाटील आपल्यातनं गेले, राजीव पाटील असेल, अनेक नवे ताज्या दमाचे, नवा विचार असलेले लेखक, दिग्दर्शक, चित्रपट निर्माते आपल्या समोर आले आणि एक अत्यंत सशक्तपणे चित्रपट आपल्याकडे बनले जाऊ लागले. या 100 वर्षाच्या टप्प्यामधला मला असं वाटतं हे एक अतिशय महत्त्वाचं वळण आहे. आणि त्या वळणावर जर मी आता वळून पाहतो तर मला उमेश कुलकर्णी दिसतो, राजीव पाटील दिसतो, मला अतुल कुलकर्णी दिसतो. असे अनेक चांगले सक्षम अशा प्रकारचे रंगकर्मी मला इकडे कार्यरत दिसतात. त्यामुळे आज मराठी चित्रपट कुठे आहे 100 वर्षानंतर, तर मला असं वाटतं जे लाईफ ऑफ क्रिस्त पाहिल्यानंतरचं जो ध्यास होता नवनिर्मितीचा, नवनवीन प्रयोग करण्याचा, तोच ध्यास मला आत्ता पुन्हा कुठेतरी दिसतो. नवीन प्रयोग करतायत लोक आणि ते प्रेक्षक थोड्याफार प्रमाणात का होईना स्वीकारतायत, त्यांना ते आवडतंय. हे अतिशय समाधानाची बाब आहे. मराठी चित्रपट दिमाखानं उभा आहे, नुसता उभा आहे नाही तर तो खूप जोरात दौडतोय असं मला वाटतं. आणि ऑस्कर मी म्हणणार नाही, परंतु एक चांगला जागतिक दर्जाचा मराठी सिनेमा आता निश्चितच आपण बनवू लागलो आहे. भारतापासून दूर, महाराष्ट्रापासून दूर, आता समुद्रपलीकडं आज कुणी एक स्वाती मुटाटकर, त्यांची मुद्रा आर्ट्स ही संस्था काय प्रमाणात कष्ट घेऊन हा कार्यक्रम बसवत असेल याची मला परदेशात अनेक वर्ष राहिल्यामुळे कल्पना आहे. आणि इतक्या दूरवर येऊन प्रॅक्टिस करणं, ते सगळं गोळा करणं, जे आहे हे संचित धरून ठेवणं आणि त्याहीपेक्षा ते मुक्त हस्तानं वाटणं, हेच सगळं खूप थ्रिलिंग आहे. आज या टप्प्यावर तुम्ही हे सगळं इतक्या धडपडीनं करताय, याचा एका मराठी वृत्तवाहिनीचा संपादक म्हणून मला खरोखरच मनापासून अभिमान वाटतो. आणि झी 24 तासच्या आणि आमच्या सर्व प्रेक्षकांच्या, महाराष्ट्राच्या वतीनं मी मुटाटकर तुम्हाला काय सांगू, सॅल्यूट.